वागणं वातावरण खूप चांगलं असतं, त्यामुळे दुधामध्ये जास्त प्रमाणात वाढ होते. मुक्त गोटा करावा की बंदिस्त गोटा करावा, हा व्हिडिओ या संदर्भामध्ये केलेला आहे. मी खूप जास्त व्हिडिओ बघितलेत मुक्त गोट्याचे फायदे, परंतु मी रिअलमध्ये मुक्त गोटा बघितला नाही. कारण की मी नांदेडमध्ये राहतो. नांदेडमध्ये जवळपास कुठंच मुक्त गोटा नाही. मी खूप सारे बघितले जिथं बंदिस्त गोटेच आहेत आणि माझा बंदिस्त गोटाच आहे. बंदिस्त गोट्याचं नुकसान एवढं आहे की काम खूप जास्त लागतं आणि मी असं ऐकलं की मुक्त गोट्यामध्ये काम कमी लागतं. कमी तेवढं जास्त काम लागत नाही, कारण की मुक्त असल्यामुळं शेण वगैरे उचलायची गरज नाही. म्हणजे उचलायचं असते, पण 6 महिन्यामध्ये एकदा उचलायचं असते. असं मुक्त गोट्याचे फायदे खूप ऐकलेत. नुकसान पण असतील ऑब्वियस आहे. परंतु मी मुक्त गोटा जे आहे ना, असं रिअलमध्ये बघितला नाही, व्हिजिट केला नाही. तर नांदेडमध्ये कुठं असेल, नांदेडच्या जवळपास किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये, नांदेड तालुक्यामध्ये, लोहा तालुक्यामध्ये, हदगाव, अर्धापूर तालुक्यामध्ये कुठं जर का असेल तर कमेंटमध्ये मला सांगा. मला एकदा व्हिजिट करायचं आहे, बघायचं आहे नेमकं मुक्त गोट्यामध्ये काम कसं केलं जातं, त्याच्यामध्ये फायदे कोणते कोणते आहेत, नुकसान कोणतं कोणतं आहे. जेणेकरून आता बघा, आपल्याकडे 4 म्हशी आहेत, 1 गाय आहे आणि इन फ्युचर माझं ऑगस्टमध्ये 2 म्हशी घ्यायचा विचार चालू आहे. आणखी डिसेंबरमध्ये 2 म्हशी घ्यायचा विचार चालू आहे. तर माझा 4 आणि 4 म्हशी, 8 म्हशी डिसेंबरमध्ये माझा गोटा फुल होईल. जर काय माझी मेहनत जर का अशी चालत राहील तर डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये माझा गोटा फुल होईल. 2027मध्ये मला मुक्त गोटामध्ये पदार्पण करायचं आहे. पण त्या अगोदर मला मुक्त गोट्याचे पूर्ण कॉन्सेप्ट, पूर्ण माहिती मला जमा करायची, जेणेकरून मुक्त गोट्यामध्ये उतरल्यानंतर चुका होऊ नये. जेणेकरून जे काही चुका असतील आत्ताच फिनिश होतील. त्यासाठी नांदेडमध्ये किंवा नांदेडच्या जवळपास एरियामध्ये जर का मुक्त गोटा असेल तर मला कमेंट करा भावानो, मला व्हिजिट करायचं आहे. आता मुक्त गोट्याचे फायदे एवढे अनगणित आहेत, कारण की पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप जास्त चालतं की म्हशीला बांधायचं नाही, फक्त म्हशीला चारा खाता वेळेस बांधायचं, एरवी खोली सोडायचं. असे जे कन्सेप्ट आहेत, एक मिनिट आवाज येतोय. मुक्त गोट्याची कन्सेप्ट आहे की फक्त म्हशीला चारा खाता वेळेस बांधायचं, दूध काढता वेळेस बांधायचं, बाकी एरवी फ्री सोडायचं. त्याच्यामध्ये मुक्त पाणी असतं, मुक्त संचार करतात, त्याचं टेम्परेचर, त्यांचं वागणं वातावरण खूप चांगलं असतं, त्यामुळे दुधामध्ये जास्त प्रमाणात वाढ होती आणि सोबतच काम कमी लागतं. अशा खूप साऱ्या गोष्टी मी ऐकलेल्या आहेत आणि खरंच मला बघायचं आहे हे खरं आहे की काय उगं फक्त ऑन पेपर रेकॉर्ड दाखवण्यासाठी आहे. त्यासाठी मला मुक्त गोट्यात व्हिजिट करायची. नांदेडमध्ये जवळपास कुठेही मुक्त गोटा असेल तर मला सांगा, कमेंट करा. आपण मला नक्की व्हिजिट करायचं आहे. आणि हे फास्ट बोलतोय याचं एकच कारण आहे की मी मिनी ब्लॉग शूट करतोय. मिनी ब्लॉगमध्ये फास्ट बोलू लागतं, त्यामुळे मला सवय पडली. परंतु मी आता हळूहळू बोलायला सवय करणार आहे, कारण की मला एका भावाची कमेंट आली होती, दादा जर का तुला डेअरी फार्ममध्ये आणि कंटेंट क्रिएशनमध्ये काही करायचं असेल तर लॉंग व्हिडिओ देत राहा. लॉंग व्हिडिओ झाल्यानंतर एक दिवस नक्की सक्सेस होतील. आणि मला तेच सांगायचं आहे दादांनो, तुम्ही पण जर का डेअरी करताय, कोणताही धंदा करताय, यूट्यूबमध्ये उतरा, कॉन्टेंट क्रिएशन करा, जेणेकरून तुम्ही तुमची सेल्फ डेव्हलपमेंट खूप काही चांगल्या प्रकारे करू शकता. आता बोलायला सुरुवात केलं, खूप बोलेल. मला म्हशी वाट बघत आहे, दूध काढतो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.